नमस्कार भक्तांनो, अधिक मास हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जाणारा काळ आहे। हा काळ आत्मचिंतनाचा, नामस्मरणाचा आणि ईश्वराशी अधिक जवळ जाण्याचा मानला जातो। अनेक भक्त या काळात भगवान दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ आणि गुरु परंपरेचे स्मरण करतात। श्री गुरुचरित्राचे वाचन हे अनेकांसाठी श्रद्धा आणि साधनेचा भाग असतो। अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। हा काळ आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करून भक्ती, संयम आणि प्रार्थनेकडे वळण्यासाठी प्रेरणा देतो। भगवान दत्तात्रेय हे गुरु तत्वाचे प्रतीक मानले जातात। त्यांचे स्मरण म्हणजे ज्ञान, धैर्य आणि अंतर्मनातील शांततेचा शोध। अनेक घरांमध्ये या काळात दीप प्रज्वलित करून, नामजप करून आणि पवित्र ग्रंथांचे वाचन केले जाते। श्री गुरुचरित्र हा अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा ग्रंथ आहे। या ग्रंथातील कथा गुरु भक्ती, श्रद्धा, संयम आणि जीवनातील शिकवण सांगतात। काही भक्त विशिष्ट अध्यायांचे वाचन करतात, तर काही संपूर्ण पारायण करतात। यामागचा मुख्य भाव म्हणजे मन एकाग्र करणे आणि गुरुचरणी समर्पण। खरी शक्ती केवळ विधीमध्ये नाही, तर आपल्या श्रद्धा, प्रार्थना आणि सातत्यपूर्ण साधनेमध्ये आहे। जर तुमच्या मनात काही संकल्प असतील, तर या अधिक मासात स्वतःसाठी एक सकारात्मक संकल्प करा। दररोज काही मिनिटे नामस्मरण करा। श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। घरात शांत वातावरणात दिवा लावा, मन शांत करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा। कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण साधना आपल्याला आतून मजबूत बनवते। भक्तांनो, अधिक मास हा फक्त इच्छा पूर्ण करण्याचा काळ नाही, तर स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या घडवण्याचा काळ आहे। जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर हा काळ तुम्हाला संयम, शांती आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो। भगवान दत्तात्रेय आणि गुरु तत्वाची कृपा सर्वांवर राहो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त।